नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नागरिकशास्त्राचा धडा शिकायचा आहे। धडा नंबर 2, समाजातील विविधता। समाजात ज्या ज्या विविधता दिसतात त्या विविधता आपल्या भारतीय समाजावर काय परिणाम करतात हे आपल्याला ह्या पाठातून बघायचं आहे। ह्या पाठात सुद्धा आपल्याला 4 भागात त्याचा आपल्याला शिकायचं आहे। आपल्याला ते 4 भाग म्हणजे 2.1 विविधता हीच आपली ताकद, 2.2 धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व, 2.3 आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग आणि 2.4 समाजाचे नियमन। अशा 4 पार्टमध्ये आपल्याला 4 भागामध्ये समाजातील विविधता याचं महत्त्व आपल्याला ह्या पाठातून समजून घ्यायचं आहे। चला आपण सुरुवात करूया। भारतीय समाजात अनेकविध भाषा वेगवेगळ्या आहेत। धर्म पण वेगवेगळे आहेत। संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत। ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे। ही आपल्या राष्ट्राचं वैभव आहे। सांस्कृतिक परंपरा आहेत, ते वैभव आहे। मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपापल्या आजूबाजूला असतात। ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार, त्याचे सण पण वेगवेगळे असतात। साजरे केले जाणारे उत्सव, सणवार उत्सव साजरे करतात। त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत। विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत। त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे। आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे। भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते। जरी भाषा वेगवेगळ्या असल्या, धर्म वेगवेगळा असला, संस्कृती वेगवेगळी असली, चालीरीती वेगवेगळ्या असल्या, परंपरा वेगवेगळ्या आहेत, ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे। हे सगळे मिळून आपल्या राष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे। आपल्या महाराष्ट्रात बोलली जाते ती मराठी, कर्नाटकमध्ये बोलली जाते ती कन्नड, आंध्रमध्ये बोलली जाते ती तेलुगू, पश्चिम बंगालमध्ये बोलली जाते ती बंगाली, आणि उत्तर भागामध्ये भारताच्या उत्तर दिशेला जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये हिंदी बोलली जाते। ती आपली राष्ट्रभाषा आहे। कुठे जा हिंदीत बोला अशी राष्ट्रभाषा त्याला आपण संबोधलं जाते। गुजराती आपल्या महाराष्ट्राच्या शेजारीच राज्य आहे गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपापल्या आजूबाजूला असतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करतात। महाराष्ट्रात देशभर गणपती हा उत्सव खूप आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो। गणपतीनंतर जो सण येतो तो नवरात्राचा असतो। देवीची पूजा मांडली जाते आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेल्या दांडिया नृत्य हे प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी। आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक ह्या सर्व सणावाराला एकत्रित येतात। गणपतीला सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन तो सण खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। लोक एकत्र येतात, एकत्र येऊन कार्यक्रमाची रेलचेल असते, ते रेलचेलमध्ये सहभाग त्यांचा असतो। तो कोणत्याही जाती धर्माचा असो, आनंदाने ते सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात ते खूप मदत करतात। जरी सण वेगवेगळे असले, प्रत्येक राज्यातले, प्रत्येक भागातले, प्रत्येक प्रदेशातले, पण त्याच्यामध्ये एक गुण मात्र अवश्य असतोच। किती विविधता असू दे, विविध भाषा बोलणारे असू दे, विविध जाती धर्माचे असू देत, पण त्यांच्यात भारतासाठी एकता ही महत्त्वाची आहे। आपल्या संविधानात एकतेचं महत्त्व खूप पटवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे। ती एकता ही सर्वजण लोक जरी वेगवेगळी असली, विविधता असली त्यांच्यामध्ये,
विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते आणि हीच विविधता लोकांना एकत्र आणण्याचं काम करत असते, एकत्र बांधण्याचं काम करत असते, एकत्र जोडण्याचं काम करत असते. हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. आता प्रत्यक्षात आपण जे 4 भाग बघितले होते तो पहिला भाग बघायचा आहे. 2.1 विविधता हीच आपली ताकद. ही ताकद आहे आपली देशाची. देशाला एकत्रित बांधून ठेवण्याची विविधतेतच ताकद आहे. विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतीशी व जीवनपद्धतीशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवनपद्धतीचा आदर करायला शिकतो. प्रत्येकाचे सण वेगळे असले तर त्या सणात आपण आनंदाने सहभागी होतो. हा आनंद आणि सहभाग हा फार महत्त्वाचा ठरतो एकतेसाठी. भारताला एकत्रित बांधून ठेवण्याचं कार्य या विविधता असणारे जे घटक आहेत त्या विविधतेनंच एकता घडत असते. ती ताकद बनते राष्ट्राची. इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोपामुळे आपण अनेक नैसर्गिक सामाजिक आपत्तीचा सामना करू शकतो. सामाजिक नैसर्गिक आपत्ती सामाजिक आत्ताच आलेलं एक संकट होतं देशावर, संपूर्ण भारतावर, संपूर्ण जगात होतं. पण भारताने त्याला एकत्र येऊन कोरोना बरोबर ह्या कोरोनाला सामोरं गेलो. आपण सगळे भारतीय एकत्रित येऊन गेलो आणि त्या नियमांचं पालन केलं. आपण जे आपले नेते सांगतील त्या पद्धतीने आणि सरकार ठरवेल त्या नियमाचं पालन करत गेलो. त्यामुळं आपल्या देशातून आता कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कशामुळं? फक्त एकतेमुळं. एकत्र समजून घेतलं, एकत्र राहत गेलो, सणवार घरातूनच साजरे करत गेलो आणि त्याची ताकद वाढत गेली आणि त्या ताकदीने हा कोरोनाचं राष्ट्रीय संकट आपण सामना त्याचा करू शकलो. पॉईंट 2.2 धर्मनिरपेक्षतेचे तत्व. धर्मनिरपेक्ष भारत आपल्या राष्ट्राला ओळखलं जातं. धर्मनिरपेक्ष भारत. जरी धर्म वेगवेगळे असले, जाती वेगवेगळ्या असल्या, धर्माची तत्त्व वेगळी वेगळी असली तरी दुसऱ्या धर्माचा आदर करायचा, त्यांच्या सणाचा आदर करायचा, त्यांच्या चालीरीतीचा आदर करायचा आणि त्याच्यात सहभाग घेऊन सगळ्यांनी आनंदाने मिळून तो सण साजरा करायचा. ही आपल्या समाजाला लागलेली चांगली परंपरा आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेचे तत्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे. यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. तरतुदी करून ठेवणे म्हणजे व्यवस्था करून ठेवणे. सगळ्या धर्माला सारखीच वागणूक, सर्व धर्म समभाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सर्व धर्माचं आपल्याला आदर करायला शिकवलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच सर्व धर्म समभावाची शिकवणीची सुरुवात त्यांच्या काळापासून झाली. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे. यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. आपल्या देशामध्ये हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म असे मोठे 4 महत्त्वाचे धर्म आहेत. पण यांच्या 4ही धर्माच्या ज्या चांगल्या कल्पना आहेत त्या कल्पना आणि त्यांचे सण. आता हिंदू धर्माचा सण गणपती, दिवाळी सर्व धर्माचे आहेत. ज्यांचे ज्यांचे जवळचे संबंध आहेत दुसऱ्या धर्मांच्या लोकांमध्ये ते आनंदाने येतात. दिवाळीत तुमचं फराळ खातात, एकत्र येऊन एकोपा वाढवतात. आपण हिंदू धर्माचे लोक इस्लाम धर्माच्या ईदमध्ये, रमजान ईदला जातात, शिरकुर्मा त्याच्या आवडीने खातात आणि त्यांच्या चालीरीतीसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहेत. विविधता कशा कशात आहेत? भाषा, धर्म, संस्कृती आणि चालीरीती याच्यात विविधता भरपूर प्रमाणात आहेत. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी कुठल्याच प्रकारचं संकट निर्माण न होता ही जपली जाते. एकमेकाची मनं जाणून घेतली जातात, एकमेकाचे सणवार एकत्र येऊन साजरे केले जातात. हीच निरपेक्षता. आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे, आपण सर्वांनी स्वीकारले आहे. भारत देशाचा नागरिक म्हणून आपल्याला अभिमान वाटतो आणि हे सगळं आपल्या संविधानामध्ये सर्व धर्म समभाव आणि त्याचा आदर करायला शिकवलं आहे. तीच आपले धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारलेले आहे. त्यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. आपली जी राज्यसंस्था आहे लोकशाही राज्यसंस्था आहे आणि लोकशाही राज्यव्यवस्थेमार्फत संस्थेमार्फत कोणत्याही एका धर्माचं महत्त्व त्यांना सांगता येणार नाही आणि सांगितलं गेलं पण नाही आहे. सर्व धर्म समभाव ही भावना घेऊनच प्रत्येक नागरिक आपला भारतातला आनंदाने जगत असतो आणि दुसऱ्याला पण आनंदाने जगू देत असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंदूंना हिंदूच्या देवळात जाऊन त्यांच्या देवाचे दर्शन, देवाची प्रार्थना, भजनं, अभंग गायला त्यांना मुक्तपणे स्वातंत्र्य आहे. मुस्लिम धर्माच्या नागरिकांना त्यांच्या मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पढता येतो आणि त्यांच्या प्रार्थना म्हणता येतात. ख्रिश्चन धर्माच्या लोकांना चर्चमध्ये जाता येतं स्वतंत्रपणे आणि त्यांनी त्यांच्या आवडीच्या उपासना, प्रार्थना, त्यांच्या देवाची पूजा अर्चा सगळं करता येतं स्वतंत्रपणे. कुठल्या प्रकारचं बंधनं आपल्या संविधानाने लिहून ठेवलेलं नाही, बंधनं नाहीच आहेत. सर्व धर्म समभाव हेच एक तत्वावर आपली लोकशाही गणराज्य चालतंय. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. समान वागणूक आहे. हा त्या धर्माचा, तो त्या धर्माचा म्हणून याला असा कायदा लावा, असं कलम लावा असं नाही. सर्वांना सारखाच कायदा, सर्वांना समान संधी, सर्वांना समान हक्क, सर्वांना समान स्वातंत्र्य, सर्व भागातून समानताच निर्माण होईल अशा प्रकारची लोकशाही गणराज्य पद्धती आपल्याकडं अस्तित्वात आहे. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. ते कुठलं पण काम असू द्या, कुठला पण हक्क असू द्या, कुठला पण अधिकार असू द्या, कुठला पण नियम असू द्या, सगळ्यांना समानतेची वागणूक त्या ठिकाणी मिळते. शिक्षण, सर्वांना शिक्षण, प्राथमिक शिक्षण मोफत. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी, सर्वांना समान नोकरीच्या संधी निर्माण होतात, सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्या धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. धर्माच्या आधारे हा तो त्या धर्माचा आणि तो त्या धर्माचा अशा प्रकारे कुठलाही भेदभाव न करता सरकारी नोकऱ्यांची संधी उपलब्ध करण्यात येते. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी ज्या समाजाचे लोक ज्या प्रादेशिक भागामध्ये राहतात त्या भागामध्ये त्यांची संख्या किती आहे त्याच्यावरून ते ठरवलं जातं. कमी संख्येने असेल तर त्याला अल्पसंख्याक म्हणतात. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अशा लोकांना सरकारकडून, शासनाकडून विविध सवलतीचं घोषणा केल्या जातात, तरतुदी केल्या जातात. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना त्यांची भाषा पण बोलू दिली जाते. भाषेतून त्यांना त्यांचं स्वातंत्र्य कुठेही हिरावून घेतलेलं दिसत नाही. आणि त्यांची सांस्कृतिक ओळख, त्यांचं सांस्कृतिक जी परंपरा आहे त्याच परंपरेने त्यांना कुठेही राष्ट्रामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य समान पद्धतीने दिलेलं आहे. त्यांची ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे.
शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. शिक्षणाद्वारे आपला विकास करण्याचं प्रत्येक धर्माच्या नागरिकांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पाल्यांना, अल्पसंख्याक असेल तर अल्पसंख्याकांना विशेष तरतुदी करून दिलेल्या आहेत शासनाने. त्याचा लाभ घेता येतो आणि आपल्या मुलांचा विकास करता येतो. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे आणि असं आपल्या शासनाच्या संविधानातच तरतूद करून ठेवल्यामुळे त्यामुळं सामंजस्य टिकून राहिलेलं आहे. भारतामध्येच हे बघायला मिळते, पाहायला मिळते, घडतं सुद्धा. पॉईंट 2.3 आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग आणि आपल्या विकासात आपल्या जडणघडणीत आपलं जडणघडण होणे म्हणजे आपला विकास करणे, विकास घडवणे, शिक्षण पूर्ण करून आपला स्वतःचा विकास करता येतो. प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा समान हक्क आपल्या संविधानाने दिलेला आहे. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो हे आपण समजावून घेऊ. पण हे सगळं घडतं जर समाज ज्याशी आपण एकरूप असेल, समाजात जर आपण सहभागी असू तर समाजात तुमचा विकास निश्चितपणे होणार असतो. समाजातच पण त्याला प्रतिसाद मिळत जातो आणि तुम्हाला पुढे जाण्याची संधीसुद्धा समाजामुळेच निर्माण होते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरतो सहकार्य. परस्परांना सहकार्य केलं, सहकार्याने जो वागलं, आपल्या समस्या जर समाजात तुम्ही सांगितल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला तर तो तुम्हाला मदत केल्याशिवाय राहत नाही. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. सहकार्य हा मुद्दा बघतोय आपण. व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहूच शकत नाही. समाज जर टिकवायचा असेल तर तो व्यक्तीमध्ये परस्पर सहकार्य असलंच पाहिजे, असायलाच हवे, नव्हे ते असतंच. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्याला काय पाहिजे, मित्राकडून काही मदत पाहिजे असेल तर त्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, मला ही वस्तू पाहिजे, तू ती देऊ शकतोस, तो पटकन ती काढून देतो तुम्हाला ते. व देवाणघेवाण करणे, तुमच्याकडे काही वस्तू असेल त्याला देऊ शकता, तुम्ही मदत करू शकताय. हे करणे, हे देवाणघेवाण, विचारांची, शब्दांची आणि वस्तूंची देवाणघेवाण करणे म्हणजेच परस्पर सहकार्य असणे. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर तसे आपले कुटुंब टिकू शकत नाही. आपल्या कुटुंबाचीच उदाहरण घ्या. जर वृत्ती नसेल तर ते कुटुंब लवकरच मोडकळीस येतं, वाद होतात, भांडणे होतात आणि ती भांडणे विकोपाला जातात. असं असता कामा नये. तर परस्पर सहकार्य करणारे जर कुटुंबात सदस्य असतील तर अशा अडचणी येऊ शकत नाहीत. म्हणून सहकार्य ही फार मोठी भूमिका आहे, गरज आहे. आणि तसं जर नसेल तर आपले कुटुंब टिकू शकत नाही. तसे समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास तर घडेल, त्यांनी काय होईल? सहकार्य परस्पर नसेल, परस्पर संबंध नसेल, देवाणघेवाण होत नसेल, विचारांची देवाणघेवाण होत नसेल, वस्तूंची होत नसेल तर आपल्या सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, आपलाच विकास रखडून जाईल. त्यामुळे दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. निकोप म्हणजे बिना संकटाचं ते चालत राहतं, त्याला निकोप होणे म्हणतात. आणि आपलं परस्परावर जे अवलंबन आहे, आपण एकमेकावर जे अवलंबून राहतात घरातील व्यक्ती समजा, तर ते जर एकमेकाचा सहकार्याचे जर अधिकाधिक परस्पर संबंध असतील तरच ते निकोप वातावरणामध्ये आपला सहकार्यामुळे आपला विकास घडतो. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही प्रक्रिया ठरू शकते. चला आपण चर्चा करूया. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आत्तापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा. या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करा. चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. आपल्याला दुर्बल घटक, दुर्बल म्हणजे ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, ते आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करायला सुद्धा कमकुवत ठरतात,
अशांना आपण समजून घ्यायचं आहे, त्यांच्या नेमकी समस्या समजल्या गेल्या पाहिजेत. एकमेकाशी चर्चा करूनच त्या तुम्ही ठरवू शकताय आणि ते मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पण पोचवायचं आहे. आणि मुलींचं शिक्षणामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात. मुलींना पूर्णपणे त्यांचं शिक्षण करू दिलं जात नाही. घरातील काम, घरातील लहान मुलांना सांभाळणे या त्यांच्या शिक्षणातील अडचणी आहेत. तुम्ही ह्या अडचणीमध्ये काय काय मदत करू शकताय ते तुम्ही कागदावर लिहायचं आहे आणि आम्ही मागेल तेव्हा आम्हाला पाठवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधी कधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. समाजात सहकार्य असतेच, पण त्याच्यात सुद्धा विचाराने विचार वाढला जातो, संवादाने संवाद वाढतो, तो विसंवादाने संघर्ष पण वाढतो. जर संवाद रूपी जर असेल, संवाद चर्चा चांगलीच चालली असेल, पण त्याच्यात एखादा जर उलटापालटा बोलत असेल तर संघर्षाला सुरुवात होते लगेचच. त्याच्यात मतभेद, विचारात मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्तीमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत, एकमेकाची मतं जर जुळली नाहीत, विचार जुळले नाहीत, तो म्हणतो असंच करायला पाहिजे, हेच करायला पाहिजे, हे केलं तरच हे शक्य आहे, नाहीतर आम्ही चाललो उठून, अशा पद्धतीने वाद होतात आणि ते वाद विकोपाला पण जाऊ शकतात. वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्तीमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज, पूर्वग्रह म्हणजे पूर्वीची काही भांडणे असतील त्याचा पण परिणाम याच्यामध्ये होतो, त्याला पूर्वग्रह म्हणतात पूर्वीच्या भांडणांना. आणि मग तो राग मनात धरून मग त्याचा काटा कसा काढायचा, त्याला कसा शह द्यायचा यासाठी प्रयत्न केले जातात. हे झालं नाही पाहिजे, हे सहकार्याचे अवस्थेत बसत नाही आहे. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे कोणाच्याच हिताचे नसते. संघर्ष जर चालू राहिला तर ते पूर्णपणे विकोपाला गेला तर एखाद्याचा खून होण्यापर्यंत तिची मजल जाते त्या गोष्टीची. म्हणून ते वेळेत सावरले गेले पाहिजेत, वेळेत आवरले गेले पाहिजेत. तडजोड करणे, त्यांचं याच्यावरून वाद उठलाय तो वाद समजून घेतला पाहिजे, जो वाद सोडवला जातो त्यांनी, आणि त्यांना एकत्र कसा आणता येईल, त्यांचे विचार एकत्र कसे येतील, त्यातून चांगलं कसं घडलं जाईल त्याचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून मध्यस्थी करून तडजोड करणे, त्याला मध्यस्थी करणे म्हणजे तडजोड करणे. ह्या तडजोडूनी ह्या गोष्टी आपण मिटवू शकतो. एकमेकांना त्याचं निराकरण करायला आपण शिकलं पाहिजे. त्यांच्याद्वारे समझोता आणि तडजोड याच्याद्वारे त्यांना एकत्र आणता येऊ शकतं. संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सामंजस्यातून नकळतपणे आपण नव्या गोष्टी शिकतो. हे सामंजस्य घडवून आणायला जर आपण शिकलो ना तर समाज बांधायला आपण शिकलो, संघर्ष मिटवायला आपण शिकतो. ह्याच नवा विचार आत्मसात करतो, आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध करायला शिकतो. आपण त्याच्यात समृद्ध विचार तिथं पेरला, सहकार्याचा पेरला, तडजोड सहकार्याचा पेरला, समझोता केला, ते घडवून आणला तर हा तुमचा विचार असतो, तो नवा विचार असतो आणि तो समृद्ध समाजात समृद्ध बनवायला, तुमची समृद्धी घडवायला सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्यातील ह्याच वृत्तीला सामंजस्य घडवून आणणे, समझोता घडवून आणणे आणि तो संघर्ष कायमचा निपटून टाकणे, त्यांच्यात तडजोड करून ती वाद मिटवणे, याच्यातून हे जे केले जाते क्रिया यालाच सहिष्णू वृत्ती असं म्हटलं जातं. सामाजिक स्वास्थ्य, समाजातलं स्वास्थ्य, शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. ही कुणामुळे मिळते आपल्याला? समाजामुळे. हे जर एकत्रित आपलं भांडणं सोडायला आपण शिकलो, त्यांचं भांडण पूर्णपणे थांबवणे, तात्पुरतं मिटवणे नाही, बाहेर दूरवर निघून जाऊन पुन्हा ते भांडणार, हाणामारी करणार, असं न करता त्याला पूर्ण विराम द्यायला शिकलं पाहिजे, ती तडजोड करता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्या ह्या वृत्तीला, समजून घेण्याच्या वृत्तीला, समझोता करण्याच्या वृत्तीला सहिष्णू वृत्ती असं म्हटलं जातं. समजून घेण्याची वृत्ती. तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल
आणि खाली तुमचेच काही अनुभव आहेत, त्यात आणखी काही अनुभवांची भर घाला. सभागृह तुडुंब भरले आहे. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. बघा, उदाहरण सुंदर दिलं आहे. एखाद्याच्या सभागृहात सभा चालू आहे आणि त्या सभेला पूर्ण गर्दी झालेली आहे, बसायला जागा नाही आहे, पण तरी तुम्ही तुमच्या ओळखीच्या तुमच्या मित्राला किंवा जवळच्या नातेवाईकाला जवळ बोलवता आणि थोडीशी छोटीशी जागा तुमच्या बाकावर करून देता. छोट्याशा जागेत सामावून घेता. छोट्याशा जागात सामावून घेणे म्हणजे त्याला समजून घेतले, तुम्ही चांगलं कार्य केले घडले तुमच्याकडून. तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. घरात प्रश्न निर्माण होतो आहे, घरातला प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबातला प्रश्न निर्माण होतो आहे. तुम्हाला सायकल हवी आहे ती पण गिअरची, पण त्याच वेळेस ताईची फी अडकली आहे. फी नाही भरली ताईची, ताईला शाळेत येऊ देणार नाहीत. मग तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. हा सामंजस्यपणा तुमच्या मनात जो गुंजत राहिला आहे आणि तो तुम्ही बाहेर काढला आहे आणि तुम्ही घरच्यांना सांगितलं आहे की मला सायकल आता लगेच घ्यायची नाही आहे, ताईची फी भरणं गरजेचं आहे, ती भरा पहिली. घरच्यांना किती आनंद वाटला असेल रे. आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा ते आनंद तुम्ही जर वाचला, ते पाहिला, तर तुम्हाला सुद्धा स्वतःला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. शेतीच्या बांधावरून शेजारीच सुरू असलेल्या तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला आहे. शेजारच्या बांधावरून तुमच्या शेजारच्याशी तुमचा वाद आहे, पण तो वाद कोर्टात न जाऊन देता तुम्ही दोन्ही कुटुंबाला एकत्र बोलवलं आणि समजुतीचं धोरण त्यांना समजून सांगितलं आहे. याच्यात तोटा आहे संघर्ष करण्यात, वाद करण्यात आणि कोर्टात हेलपाटे मारण्यात. तुमचा किती पैसा जाणार आहे, किती तोटा होणार आहे हे जर समजून सांगितलं आणि तुम्ही तो तंटा मिटवला आहे चांगल्याच पद्धतीने, कोर्टात न जाता तुम्ही संपवला आहे. शेजारचा स्वप्न आता तुमचा चांगला मित्र झाला आहे. शेजारचाच स्वप्न तुमचा ह्या तडजोडीमुळे तुमचा चांगला मित्र झाला आहे. ही याची परिणिती आहे, परिणाम आहेत, चांगले परिणाम आहेत. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकाच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे एकमेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. करून पाहायचं आहे आपल्याला. विविध भूमिका पार पाडण्यासाठी संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पाहायचं आपल्याला. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्याची चर्चा करा. 20 वर्षानंतर तुम्ही कोणत्या भूमिकेत असाल, एक कल्पना म्हणून इथं आपल्याला चित्र दाखवलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे. पान नंबर 64 वर चित्र दिलेलं आहे त्यांनी. आत्ता तुम्ही तुमचं वयातले दाखवले बघा, भाऊ आणि बहीण, विद्यार्थी तुम्ही आता आहातच, त्याची भूमिका तुम्ही आजच पार पाडतात. 20 वर्षात तुम्हाला कोणकोणत्या भूमिका पार पाडायच्या. शाळेत शिकता शिकता तुम्ही खेळाडू पण बनणार आहात. वर्ग प्रतिनिधी पण बनणार आहात. शालेय मंत्रिमंडळाचा सदस्य, तुम्ही शालेय मंत्रिमंडळाचा सदस्य मंत्री असू शकणार आहात. बालमित्र संघाचे सभासद पण तुम्ही असणार आहात. आणि स्वच्छता तर महत्त्वाची आहे. स्वच्छता दूत म्हणून तुम्हाला काम करायचं आहे आणि ते घरापर्यंत स्वच्छता कशी राखता येईल याचा तुम्हाला धडा ह्याच ठिकाणी शिकायचा आहे. ह्या 20 वर्षातच ही कार्य पार पाडायची तेवढी. आणि मग तुमच्या घरामध्ये जर तुमचे आईचे आई, आईचे वडील, वडिलांचे वडील आणि वडिलांची आई, ह्या सगळ्यांना आजी आजोबा असं म्हटलं जातं. त्यांचा नातू तुम्हाला बनायचं आहे आणि त्यांच्या वेळेस काय कर्तव्य करायचे, तुम्ही कर्तव्य पार पाडायची आहेत. ही सगळी कर्तव्य पार पाडण्याचं तुमच्या भूमिका असणार. ह्या भूमिका स्वतः तुम्ही, आईबाबांचा मुलगा त्याच्या अगोदर, आईबाबांचा मुलगा मुलगी, अशा ह्या भूमिकांमधून ह्या 20 वर्षामध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या भूमिका पार पाडायला मिळणार आहेत आणि तुम्हाला चांगलं समाजाचा नागरिक तुम्हाला बनायचं आहे. पुढील भविष्य काळामध्ये ते तुम्ही बनणारच आहात. ह्या सगळ्याचं प्रतिनिधित्व केल्यावर मुद्दा 2.4 समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत
हे सगळं संविधानाच्या घटनेनुसार चालतं. आपलं घटनेने सगळ्यांना समान दर्जा दिला, समान अधिकार दिलेत, समान हक्क दिलेत, कर्तव्यसुद्धा दिलीत. ती कर्तव्य आपण मात्र चुकवायची नाही. त्याशिवाय समाजाचं नियमन होणं अवघड आहे. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्यावर होत असे. रूढीने जे ठरवून दिले ना तेच पुढच्या पिढीमध्ये ते जायचं आणि तशा पद्धतीने समाज चालायचा. पण आता आपल्या संविधानानुसार, संविधानाच्या घटनेनुसार आपण आपलं समाज रचना त्याप्रमाणे बदल करून चालवत आहोत. सुरळीतपणे चालावेत समाजाचे व्यवहार म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे, परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपराबरोबर कायद्याने करावे लागते. त्यासाठी कायदे, संविधानाचे नियम म्हणजे कायदे, संविधानाने नियम बनवलेत, त्याचे कायद्यात रूपांतर केलेत आणि मग त्याच्यानुसार आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य याचे पालन करावे लागते. रूढी परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. रूढी परंपरात शिक्षेला जागा नसायची, पण कायद्याला मात्र कायदा जर मोडला तर त्याला शिक्षा ही संविधानाने ठरवलेलीच आहे. इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात. म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आपल्या भागामध्ये काम करते. ह्या संस्था, अशा संस्था महापालिका, नगरपालिका, गाव पातळीवर ग्रामपंचायत, शहर पातळीवर पंचायत समित्या, त्यांच्या समित्या, जिल्हा परिषद, राज्य अशा पद्धतीच्या संस्था आणि केंद्र शासन अशा प्रकारच्या शासन संस्थाही या नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रूढी परंपरा ह्या आपण आता बाजूलाच ठेवून दिलेल्या आहेत. ज्या चांगल्या त्या चालू ठेवल्यात, चांगल्या परंपरा आहेत. परंपरा, चांगली परंपरा, संस्कृती ही आपली सांस्कृतिक वैभव आहे. पण ज्या रूढी आता चालणाऱ्या नाहीत त्याबरोबर समाजाने बाजूला केलेल्या आहेत आणि कायद्याचं पालन करून आजचा समाज नियमित करून नियमन चालू ठेवलेले आहे. शासनाच्या संस्थांनी त्यांनी तो गाडा बरोबर चालू ठेवलेला आहे. धन्यवाद.